श्लोक 23. भगवंत पुढील प्रमाणे अजूनही गुणातीताचं वर्णन करत आहेत. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव यो वतिष्ठती नेंगते. अर्थ, भगवान गुणातीताची लक्षणे याही श्लोकात सांगत आहेत. उदासीनाप्रमाणे जो पुरुष गुणांच्या योगाने चलित किंवा च्युत होत नाही, विचलित होत नाही, सर्व व्यापार गुणाचेच आहेत, त्याचा स्वशी म्हणजेच आत्म्याशी संबंध नाही, अशी त्याची बुद्धी मानत असते आणि म्हणूनच तो विचलित सुद्धा होत नाही. विवरण पाहूया. उदासीन म्हणजे निवृत्त झालेला माणूस. त्याचे कुठेही लक्ष नसते, म्हणजे घडणाऱ्या घटनांकडे तो तटस्थपणे पाहत असतो. लक्ष नसते म्हणजे त्याला घडणाऱ्या घटना कळत असतात, पण त्याच्यात तो लिप्त होत नाही किंवा त्याला फारसं महत्त्व देत नाही. तो कोणत्याच गुणाच्या प्रभावाने विचलित होत नाही. सत्व अगर ज्ञान या बाबतीत सुद्धा तो अगदी तटस्थ असतो. रज व तम गुण त्याला विचलित करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे कर्तृत्व तो स्वतःकडे कधीच घेत नाही. जे काही घडते किंवा केले जाते ते गुणांच्यामुळे व त्या गुणांचा व आपला म्हणजे स्वचा खऱ्या अर्थाने काहीच संबंध नाही, असे मनात घेऊन तो स्वस्थ चित्त बसतो. शांतीपासून तो कोणत्याच परिस्थितीत ढळत नाही. एखाद्या वेळेला कोणत्या एका वाईट घटनेचा त्याला राग आला तर कल्याणाचा भाव मनात ठेवून तो तमाची जोड किंवा साह्य घेऊन निषेध व्यक्त करतो, पण तो राग इतरांवर कधीच काढत नाही. तो इतरांशी नेहमीप्रमाणे शांत चित्ताने बोलतो. सामान्य माणूस आपल्या क्रोधावर असे नियंत्रण ठेवू शकत नाही. तो एकदा चिडला की मग आपला राग आजूबाजूच्या अनेकांवर काढतो, व्यक्त करतो, आरडाओरडा करतो. मात्र गुणातीत माणूस शांतीपासून कधी ढळत नाही. आणि इथे सुद्धा आपल्याला भगवंताचेच उदाहरण सांगायची गरज वाटते. कारण राजसूय यज्ञाचे वेळी शिशुपालाने केलेल्या 99 अपराधांना म्हणजे शिशुपालाने त्याच्याबद्दल खूप वाईट साईट सगळं बोललेलं असतं आणि हा श्रीकृष्ण त्यांनी सगळं शांतपणे त्याचे 99 अपराध माफ करून टाकले होते. मात्र 100वा अपराध होता क्षणी भर सभेत शिशुपालाचा त्याने वध केला. अर्थातच वध करताना क्रोधाची साथ लागते, पण ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच क्षणी त्या राजसभेत श्रीकृष्णाचे शांत आणि मनोहर रूप सर्वांना पाहायला मिळाले होते. आपले संत तुकाराम महाराज सुद्धा नेहमी सांगायचे की नाठाळाचे माथा हाणूकाठी, पण एरवी तर ते अगदी मऊ मेणाहून असे असलेले संत होते. म्हणूनच सर्व व्यवहार अलिप्तपणे करणारा तो गुणातीत असतो. तो कोणत्याही परिस्थितीत स्वतः विचलित होत नाही किंवा कोणतीही परिस्थिती त्याला विचलित करू शकत नाही. येथे न विचाल्यते, अवतिष्ठती आणि नेंगते हे तीनही शब्द जे आलेले आहेत ते एकाच अर्थाचे आहेत, असे आपण लक्षात घ्यावे. इथे आपण थांबू.